भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या राजकीय रणनीती आपण बघतो आहोत। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हा जो संविधानवाद होता, मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण हा संविधानवादचा विषय बघितला, काय होता सुरुवातीच्या टप्प्यातला। आज आपण बघणार आहोत जनसत्याग्रह। आपल्याला माहिती आहे की जशी जशी स्वातंत्र्य चळवळ जोमाने सुरू झाली, तर विविध प्रकारचे जनसत्याग्रह आपण भारतीयांद्वारे विविध प्रकारचे जनसत्याग्रह केले गेले। तर आपल्याला ते जनसत्याग्रह बघायचे आहेत, कुठले कुठले आहेत, काय काय आहेत, काय त्याचा इतिहास आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। तर तुम्ही लिहा, आजची हेडिंग आहे जनसत्याग्रह। आता याच्यात आपल्याला लिहून काय घ्यायचं आहे, हा जो टॉपिक आहे जनसत्याग्रह, तर आपल्याला याच्यात नेमकी काय माहिती घ्यायची आहे, तर तुम्ही असं ॲरो करून, अशा प्रकारे ॲरो करून काय काय मुद्दे आपल्याला लिहायचे तेवढे फक्त आधी पॉइंट आउट करा। स्पेसिफिकेशन किंवा स्पेसिफिकेशनला मराठीत आपण म्हणू शकतो विशेषता किंवा वैशिष्ट्य आपण त्याला म्हणू शकतो। गांधीवादी चळवळ म्हणजे जी गांधीवादी जनचळवळ होती। आता सत्याग्रह शब्द म्हटल्यावर आपल्याला सर्वप्रथम कोण आठवतात, तर अर्थातच गांधीजी आठवतात। तर ही जी गांधीवादी जनचळवळ होती, कारण इथे आपण मास मुवमेंट, जन म्हणजे लोकांनी जी चळवळ केली ही आपण बघतो आहोत। तर ही चळवळीची सुरुवात कोणी केली आपल्याला माहितीये, गांधीजी आल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। तर ही गांधीवादी जी जनचळवळ होती ती आपल्याला बघायची आहे। तर असं लिहून घ्या, गांधीवादी जनचळवळीचे वैशिष्ट्य। पुढे लिहून घ्या रणनीतींची तुलना, म्हणजे हा पहिला पॉइंट झाला गांधीवादी जनचळवळीचे वैशिष्ट्य, हे आपल्याला बघायचं आहे या टॉपिक अंतर्गत। दुसरं आपल्याला लिहायचं आहे, दुसरं आपल्याला शिकायचं आहे रणनीतींची तुलना, म्हणजे ज्या स्ट्रॅटर्जीज वापरल्या गेल्या, तर या स्ट्रॅटर्जीची तुलना, कुठल्या जनचळवळीमध्ये कुठली स्ट्रॅटर्जी गांधीजींनी वापरली किंवा त्यावेळेच्या नेत्यांनी वापरली, त्याची आपण तुलना बघणार आहोत। पुढे लिहा असहकार आणि सविनय कायदेभंग। या ज्या 2 चळवळी होत्या मुख्य, असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग, याच्यात काय तुलना, याच्या रणनीतीमध्ये काय तुलना होती ते आपल्याला बघायचं आहे। आणि पुढचं लिहा, पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे गांधीजींनी कशा प्रकारे, हा प्रश्न म्हणजे तुम्ही याला प्रश्न रूपात लिहून घ्या, असं प्रश्न करून लिहून घ्या, गांधीजींनी कशा प्रकारे, म्हणजे या टॉपिकवर असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो, हे बेसिकली मी सांगते आहे। गांधीजींनी कशा प्रकारे राजकीय आणि अराजकीय राजकीय आणि अराजकीय चळवळी एकत्र करून राष्ट्रवादी चळवळ उभारली, असा प्रश्न यूपीएससी पण विचारू शकते, एमपीएससी पण विचारू शकते। आपल्याला हे माहितीये की गांधीजींच्या येण्यापूर्वी काही राजकीय चळवळी होत्या, काही अराजकीय होत्या। तर गांधीजींनी अराजकीय चळवळी म्हणजे कुठल्या होत्या, तर शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या चळवळी होत्या, त्या राजकीय स्वरूपाच्या नव्हत्या, पण त्या ब्रिटिश शासनाच्या विरोधातच होत्या। कशाबद्दल, कारण ब्रिटिश शासन त्यांच्यावर तशा प्रकारचं जुलूम करायचं, अत्याचार करायचं, म्हणून या अराजकीय प्रकारच्या चळवळी होत्या, कामगारांच्या चळवळी होत्या, रोजगाराच्या संदर्भात होत्या, महागाईच्या वगैरे वगैरेच्या विरुद्ध। तर या सगळ्या अराजकीय होत्या, पण गांधीजींनी जाणीवपूर्वक या राजकीय आणि अराजकीय चळवळींना एकत्र करून राष्ट्रीय चळवळीची जी व्यापकता आहे ती वाढवली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर तेच आपल्याला मुद्देसूद बघायचे की नक्की कसं घडलं हे। ठीक आहे, आपल्याला माहिती तर सगळं असतं, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगा असं जर आपल्याला कोणी म्हटलं तर आपण सगळं व्यवस्थित सांगू, डिटेल घटनाक्रम सांगू, पण हे जे असे छोटे छोटे मुद्दे आहेत महत्वाचे, त्यांच्यावर जनरली प्रश्न आधारित असतात, आणि अशा वेळी मग त्याच्या उत्तरात नेमकी काय लिहायचं हे माहिती असण्यासाठी आपल्याकडे त्याच्या प्रॉपर नोट्स असल्या पाहिजे, म्हणजे आपण व्यवस्थित ते लिहू शकतो।
ठीक आहे. तर आता पुढचं हेडिंग द्या. हे झालं आपण आज ह्या जनसत्याग्रह टॉपिक अंतर्गत हे 3 पॉइंट बघणार आहोत. आता आजच्या टॉपिकची तुम्ही पहिली हेडिंग द्या, जनचळवळीचे 2 मुख्य प्रकार. मुळात जनचळवळ काय असते किंवा जनचळवळ कशा प्रकारे असते काय, तर लिहा जनचळवळीचे 2 मुख्य प्रकार. पहिला प्रकार लिहा अनियंत्रित जनचळवळ. अनियंत्रित जनचळवळ, आता नावावरूनच कळतं आहे, ही अचानक घडलेली आणि अनियंत्रित स्वरूपाची असते. ही अचानक घडलेली किंवा घडून आलेली आणि अनियंत्रित असते. उदाहरणार्थ फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती ही जी होती आपल्याला माहिती आहे, ती अचानकपणे उत्स्फूर्तपणे आलेली जनचळवळ होती. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा लिहा नियंत्रित जनचळवळ. जनचळवळीचा दुसरा प्रकार आहे दुसरा प्रकार आहे नियंत्रित जनचळवळ. याच्यात लिहा ही चळवळ योजनाबद्ध, म्हणजे व्यवस्थित नियोजन करून योजना आखून केलेली असते. ही चळवळ योजनाबद्ध, निर्देशित आणि नियंत्रित असते. हा निर्देशित शब्द खूप महत्वाचा आहे. निर्देशित म्हणजे काय, तर जे त्या चळवळीचे प्रमुख असतात, जे त्याचे नेते असतात, त्या नेत्यांनी त्या आंदोलनकर्त्यांना, त्या आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले असतात की काय करायचंय, कसं करायचंय. प्रत्येकाला कामाची विभागणी दिलेली असते, प्रत्येकाला त्याचं काम नेमून दिलेलं असतं. तर अशा प्रकारे निर्देश देत असतं कोणीतरी. तर हा झाला जनचळवळीचा दुसरा प्रकार. याचं उदाहरण लिहून घ्या. चीनी, म्हणजे चीनमध्ये जी राज्यक्रांती झाली होती ती अशा प्रकारची नियंत्रित होती. त्याच्यानंतर लिहा रशियन. आणि तिसरा प्रकार लिहा गांधीवादी. आपल्याला माहिती आहे गांधीजींनी पण ज्या या सगळ्या चळवळी उभारल्या या व्यवस्थित नियोजनबद्ध होत्या. जसं काही चळवळीत त्यांनी सांगितलं होतं की हिंसा करायचीच नाही, हातात शस्त्र घ्यायचे नाही वगैरे, जे काही असेल तर प्रॉपर निर्देशित होत्या त्या. ठीक आहे. तर हे झालं जनचळवळीचे 2 प्रकार. आता पुढे परत एकदा हेडिंग टाका, जनचळवळीचे रणनीती आधारित प्रकार. आपण रणनीती बघत आहोत ना, स्वातंत्र्य चळवळीच्या राजकीय रणनीती बघत आहोत. तर ह्या ज्या रणनीती असतात, या रणनीतीच्या आधारावर पण काही जनचळवळ उभारल्या जातात. तर त्या कुठल्या आपण बघू. सगळ्यात आधी नंबर 1 लिहून घ्या, जनचळवळीचे रणनीतीला इंग्लिशमध्ये शब्द आहे स्ट्रॅटर्जी आधारित प्रकार. पहिला प्रकार लिहा मार्क्सवादी. कार्ल मार्क्सनी जी जनचळवळ उभारलेली आहे ती रणनीती आधारित आहे. तर लिहा मार्क्सवादी, किंवा त्याला लेनिनवादी सुद्धा म्हणतात, कारण मार्क्सचाच वारसा पुढे ती चळवळ पुढे लेनिननी पण नेली होती. तर म्हणून मार्क्सवादी किंवा लेनिनवादी. हा झाला पहिला प्रकार. आता याचं लिहून घ्या. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे अचानक, व्यापक, अचानक पुढे व्यापक, पुढे एका रात्रीतून, तात्काळ व्यवस्था उखाडून टाकणे साधतात. आपल्याला कार्ल मार्क्स आणि त्याची जनचळवळ माहिती आहे. कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं की संपूर्ण व्यवस्थाच बदलून टाकायची, पूर्ण जी व्यवस्था आहे ती मुळासकट उपटून टाकायची, अशी मार्क्सची जनचळवळीची धारणा होती. बरोबर. तर त्याला आपण म्हणतो मार्क्सवादी. मी परत एकदा सांगते, याचे वैशिष्ट्य म्हणजे अचानक, व्यापक, एका रात्रीतून, तात्काळ व्यवस्था उखाडून टाकणे साधतात. ठीक आहे. आता दुसरा प्रकार लिहा ग्रामसीवादी. ग्रामसी हा जो विचारवंत आहे, त्या ग्रामसीनी पण रणनीती आधारित जनचळवळ सांगितलेली आहे. ग्रामसीवादी, आणि यालाच गांधीवादी असं सुद्धा म्हणतात, कारण ग्रामसीनी पण ती मांडली, गांधींनी पण ती मांडली.
म्हणून ग्रामसीवादी, गांधीवादी असं आपण त्याला म्हणू शकतो. आता याचे वैशिष्ट्य लिहा. समकालीन म्हणजे या ज्या दोन चळवळी आहेत, ग्रामसीच्या आणि गांधीच्या, या दोन्ही समकालीन म्हणजे एकाच काळात पॅरलली घडलेल्या आहे. फक्त गांधीवादी भारतात घडली, ग्रामसीवादी युरोपमध्ये घडली. तर या दोन्ही चळवळी समकालीन आहेत. दुसरं लिहा. रणनीतीमध्ये अद्वितीय साम्य म्हणजे गांधीजी इकडे भारतात होते, ग्रामसी तिकडे होते, युरोपात होते, पण तरी सुद्धा या दोघांनी जनचळवळीसाठी जी रणनीती वापरली, जी स्ट्रॅटर्जी वापरली त्याच्यामध्ये खूप साम्य होतं. तर रणनीतीमध्ये अद्वितीय साम्य. हे 2 टप्प्यातील क्रांती सुचवतात. म्हणजे यांची क्रांती ही 2 टप्प्यात घडते. ठीक आहे, 2 टप्प्यातील क्रांती सुचवतात. बरं, मला हे सांगायचं होतं की हा जो अँटोनियो ग्राम्सी नावाचा विचारवंत आहे, हा आपल्याला सेक्शन ए मध्ये सुद्धा आपण अभ्यासलेला आहे, तिथे पण तो अभ्यासायला आहे. आणि विशेष म्हणजे त्याचे जे क्रांतीचे विचार आहे, रिव्होल्यूशनचे विचार आहेत, ते आपल्याला तिथे पण कामी येणार आहे. म्हणजे पेपर 1चा सेक्शन ए आणि सेक्शन बी एकमेकांशी खूप इंटरलिंक्ड आहे, हे मी बेसिकली सांगते आहे. तर ग्रामसी आपल्याला तिथे पण अभ्यासायचं आहे. पुढे लिहा. हे 2 टप्प्यातील क्रांती सुचवतात. म्हणजे यांना क्रांती 2 टप्प्यामध्ये होणं अपेक्षित आहे. लगेच एका रात्रीत तात्काळ बदल झाला पाहिजे, व्यवस्था उखडून टाकली पाहिजे असं काही हे म्हणत नाही. लिहा. जेव्हा राज्य संस्था, यांना काय हवं आहे नक्की क्रांतीमध्ये, हे काय काय आहे यांच्या. जेव्हा राज्य संस्थेला इंग्लिशमध्ये शब्द आहे स्टेट्स. स्टेट म्हणजे राज्य संस्था. जेव्हा राज्य संस्था अपारदर्शी असते, म्हणजेच तिचे शोषणकारी स्वरूप ओळखणे अवघड असते, तेव्हा जनचळवळ ही प्रदीर्घ असावी. म्हणजे दीर्घ काळाची असावी. बघा, हे पटतंय का? इंग्रजांच्या काळात, सुरुवातीच्या काळात जेव्हा इंग्रज भारतात आले होते, तेव्हा त्यांनी भारतात बऱ्याच व्यवस्था उभारल्या. भारतीय समाजामध्ये जी विषमता होती ती दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे ब्रिटिशांचं जे शासन होतं ते त्या अर्थाने अपारदर्शी होतं. ब्रिटिश भारताची लूट नक्की कशा प्रकारे करत होते हे आपल्यालाही समजणं त्यावेळी मुश्किल होतं. तर ही जी व्यवस्था होती ती अपारदर्शी होती. राज्य संस्था जी होती ती शोषणकारी होती आणि त्यामुळे ती आपल्याला ओळखणं कठीण झालं होतं. पुढे लिहा. यास म्हणजे ते पुढे म्हणून चळवळ प्रदीर्घ किंवा दीर्घकालीन असावी. त्याच्या पुढे लिहा. ज्यास स्थितीचे युद्ध म्हणतात. स्थितीचे युद्धला अंडरलाईन करा. आपण सेक्शन ए मध्ये शिकणार आहोत. स्थितीचे युद्ध ही जी ग्रामसीनी मांडलेली संकल्पना आहे, स्टेट ऑफ वॉर, ही आपण शिकणार आहोत. स्थितीचे युद्ध म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष कृतीच्या वळणावर येईपर्यंत किंवा युक्तीचे युद्ध. म्हणजे ग्रामसीचं असं म्हणणं आहे की चळवळ ही 2 टप्प्यामध्ये असली पाहिजे आणि ती प्रत्यक्ष कृतीच्या वळणावर येईपर्यंत आपण तिचा पाठलाग म्हणजे ती जी चळवळ आहे तिला आपण पुढे नेलं पाहिजे. त्याच्यानंतर एकदा लोक प्रत्यक्ष कृतीसाठी तयार झाले की त्याच्यानंतर ती जनचळवळ आपोआप तिची पुढे जाते. ठीक आहे. किंवा युक्तीचे युद्ध जसं आपण बघितलेलं आहे की गांधीजींनी
जनचळवळ यशस्वी केली, पण त्यासाठी त्यांनी काही खूप म्हणजे खूप युद्ध केलं, हिंसा केली असं का? तर नाही, कधी कधी युक्ती वापरल्या. छोट्या छोट्या, जसं दांडी यात्रा होती, अशा छोट्या छोट्याशा युक्त्या वापरून त्यांनी स्वदेशी मालाचा बहिष्कार असेल, की जेणेकरून जे जे लोक त्या जनचळवळीत सामील झाले त्यांची पण जास्त हानी होता कामा नये, अशा अर्थाने युक्ती वापरून या जनचळवळी करतात, गांधीवादी किंवा ग्रामसीवादी. ठीक आहे, तर हे झालं मार्क्सवादी लेनिनवादी हा पहिला प्रकार. दुसरा झाला ग्रामसीवादी आणि गांधीवादी. आता हे झाले चळवळीचे प्रकार. आता आपल्याला स्पेशली बघायचं आहे गांधीवादी जनचळवळीचे वैशिष्ट्य. हे डिटेलमध्ये बघायचं आहे, कारण या प्रश्नांची उत्तरे GS मध्ये पण द्यावी लागतात. इथे सेक्शन बी मध्ये पण तुम्हाला द्यावे लागेल, आणि सेक्शन ए मध्ये जिथे इंडियन पॉलिटिकल थिंकर आपण बघतो, त्या इंडियन पॉलिटिकल थिंकर मध्ये आपल्याला महात्मा गांधी सुद्धा अभ्यासावे लागतात. तर तिथे परत एकदा गांधीजींची जनचळवळ काय होती, कशी होती, हे समजण्यासाठी गांधीवादी जनचळवळ नक्की कशी होती हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर हेडिंग द्या, गांधीवादी चळवळीचे वैशिष्ट्य. पहिलं, नंबर 1, यांनी दीर्घकाळाची लढाई लढली. आपल्याला माहिती, दीर्घ काळ होता, गांधीजींना काही घाई नव्हती. आज चळवळ सुरू केली तर पुढच्या 2 महिन्यातच, असं काही घाई नव्हती. यांनी दीर्घकाळाची लढाई लढली. आपण गांधींद्वारे चालवलेल्या, हे लिहून घ्यायचंय, आपण गांधींद्वारे चालवलेल्या विविध चळवळी या विविध वर्गीकरण केलेल्या स्वरूपामध्ये बघू नयेत. म्हणजे आता मगाशी आपण जे प्रकार बघितले, नियंत्रित, अनियंत्रित, मार्क्सवादी, लेनिनवादी, तर गांधींच्या ज्या चळवळी आहे या काही अशा ठरवून आपण वर्गीकृत करू शकत नाही की ही या प्रकारची, ती त्या प्रकारची, असं काही नाहीये. मी परत एकदा व्यवस्थित सांगते, आपण गांधींद्वारे चालवलेल्या विविध चळवळी या विविध वर्गीकरण केलेल्या स्वरूपामध्ये बघू नये, या जैविक स्वरूपाच्या आहेत. फुल स्टॉप. जैविक स्वरूपाच्या खाली अंडरलाईन करा आणि पुढचं वाक्य लिहा. एक चळवळ ही दुसऱ्या चळवळीतून नैसर्गिकपणे विकसित झाली. एक चळवळ ही दुसऱ्या चळवळीतून नैसर्गिकपणे विकसित झाली. हे गांधीवादी चळवळीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की गांधीजींनी प्रत्येक चळवळ अशी काही ठरवून असं नाही झालं, तर जैविक स्वरूपाच्या, म्हणजे एक केली, मग एका चळवळीत ज्या ज्या रणनीती अवलंबिल्या त्यातल्या काहींना यश आलं, काहींना नाही आलं. मग त्यांना लक्षात आलं की अच्छा, याला यश येतंय, म्हणजे या गोष्टीमुळे इंग्रज सरकार घाबरतंय, मग त्याचाच आधार घेत पुढची रणनीती आणि पुढची जनचळवळ बनवली. तर अशा प्रकारे त्या जैविक पद्धतीने गांधीजींच्या चळवळी या विकसित झालेल्या आहेत, नैसर्गिकपणे त्या विकसित झालेल्या आहेत. पुढचा पॉइंट लिहा. बिपिन चंद्रा यांनी गांधीवादी रणनीतीची तुलना ग्रामसीवादी चळवळीशी केली आहे. म्हणजे आपण सुरुवातीला चळवळींचे जे प्रकार बघितले, गांधीवियन, मार्क्सवादी, लेनिनवादी, हे जे प्रकार बघितले, ते जे आपण बघितलं की ग्रामसी आणि गांधींच्या चळवळी सारख्या आहे. तर ही तुलना मुळात सर्वप्रथम कोणी केलेली आहे, तर हे जे बिपिन चंद्रा नावाचे अभ्यासक यांनी केलेली आहे. बिपिन चंद्रा यांनी गांधीवादी रणनीतीची तुलना ग्रामसीवादी चळवळीशी केली आहे. चंद्रा यांच्यानुसार, म्हणजे का केली, त्यांना काय साम्य वाटलं दोन्ही याच्यामध्ये, तर लिहा. चंद्रा यांच्यानुसार गांधीवादी चळवळ ही सक्रिय आणि निष्क्रिय
सक्रिय आणि निष्क्रिय टप्प्यांमधील प्रदीर्घ चळवळ आहे. म्हणजे गांधीवादी चळवळ ही सक्रिय पण आहे आणि म्हटलं तर निष्क्रिय पण आहे. पण चळवळ असते, जरी निष्क्रिय असेल तरी बॅक म्हणजे वरवर फक्त सगळीकडे सामसूम असतं पण आतून काहीतरी चाललेलं असतं असं त्यांना म्हणायचंय. असं गांधीजी काय चळवळ केली मग ब्रेक घेतला आता 2 महिने मग परत करू असं काही केलं नाही त्यांनी. चळवळी चालूच होत्या टप्प्याटप्प्याने, फक्त कधी सुप्तपणे चालू होत्या कधी प्रत्यक्षपणे चालू होत्या. हेच ते सांगतात. ते गांधीवादी चळवळ ही सक्रिय आणि निष्क्रिय टप्प्यांमधील प्रदीर्घ चळवळ आहे. प्रदीर्घ हा शब्द पण इथे महत्वाचा आहे. सक्रिय आणि निष्क्रियला पण अंडरलाईन करा. पुढे लिहा. यानुसार म्हणजे या गांधीजींच्या रणनीतीनुसार सक्रिय टप्प्यामध्ये जन आंदोलने, सक्रिय टप्प्यामध्ये जन आंदोलन, तर निष्क्रिय टप्प्यामध्ये रचनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. चंद्रांनुसार गांधीवादी चळवळ ही सक्रिय आणि निष्क्रिय टप्प्यांमधील प्रदीर्घ चळवळ आहे. यानुसार सक्रिय टप्प्यांमध्ये जन आंदोलन तर निष्क्रिय टप्प्यात रचनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. रचनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. हे आपल्यालाही माहिती आहे की जन आंदोलन पण चालायचं. मग जेव्हा गांधीजींना असं वाटलं की लोक आता हे आंदोलन अजून पुढे नाही चालवू शकत आहे, कारण त्यांना त्यांचं रोजीरोटी पण बघावी लागते. रोज उठून तुम्ही रोज सकाळी आंदोलनात नाही सहभागी होऊ शकत. आपलं कामकाज, रोजीरोटी, जो काही व्यवसाय पाणी ते पण बघावं लागतं. मग अशा वेळी जेव्हा गांधीजींना असं वाटलं की आता या चळवळीला ब्रेक देण्याची गरज आहे, तर ते चळवळ निष्क्रिय व्हायची. पण निष्क्रिय ह्याच्यात पण ते रचनात्मक कार्यक्रम हे सुरूच ठेवायचे. जसं स्वावलंबी व्हा, परकीय वस्तूंचा वापर करणं थांबवलं जरी, मग त्याच्यासाठी स्वदेशी मालाचं उत्पादन करा, सूत कताई करणे वगैरे. आपल्याला त्याचे गांधीजींचे हस्तउद्योग वगैरे माहिती आहे. तर जसं रचनात्मक कार्यक्रम आहे ते त्यांनी सुरू ठेवले होते. पुढे लिहा. चंद्रा गांधीजींच्या रणनीतीस, चंद्रा गांधीजींच्या रणनीतीस संघर्ष नंतर असा डॅश द्यायचा, लिहा विराम. संघर्ष डॅश विराम, विराम नंतर परत डॅश आणि परत संघर्ष. म्हणजे संघर्ष डॉट विराम परत डॉट परत संघर्ष. हे असं गांधीजींचं स्ट्रॅटर्जी होती. ठीक आहे. म्हणतात चंद्रा गांधीजींच्या रणनीतीस संघर्ष विराम संघर्ष म्हणतात. म्हणजे गांधीजी संघर्ष करायचे, मग परत विराम द्यायचे. या विरामाच्या काळात परत काही रचनात्मक कार्यक्रम हाती घेतले जायचे. मग परत लोकांची ऊर्जा, परत एकदा लोक एकवटले, त्यांची ऊर्जा परत रिवाईव्ह झाली की परत ते संघर्षासाठी तयार करायचे. ठीक आहे. पुढे लिहा. गांधीवादी रणनीती, गांधीवादी रणनीती समूह मानसशास्त्र समजून किंवा सामूहिक मानसशास्त्र समजून त्यावर आधारलेली होती. हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. कुठेही आपण जेव्हा गांधीजींचा उल्लेख करतो स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने किंवा कुठल्याही गांधीजींच्या ओव्हरऑल रणनीतीच्या बाबतीत, तर प्रत्येक वेळी गांधीजी सर्वप्रथम काय करायचे, तर लोकांची जी मानसिकता असते, त्यांचं जे मानसशास्त्र आहे ते समजून घेऊन मग त्या आधारे ते कुठलीही गोष्ट सुरू करायचे. तर गांधीवादी रणनीती समूह मानसशास्त्र किंवा सामूहिक मानसशास्त्र समजून त्यावर आधारलेली होती. त्यावर आधारलेली होती, ज्यानुसार म्हणजे या सामूहिक मानसशास्त्रानुसार काय आहे, ज्यानुसार
लोकांची सहभागी होण्याची क्षमता मर्यादित असते. ज्यानुसार लोकांची सहभागी होण्याची क्षमता ही मर्यादित असते. हे गांधीजींचा जेव्हा आपण ओव्हरऑल अभ्यास करतो त्यातली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट गांधीजींबद्दल समजून घेण्यासारखी आहे की गांधीजी जनसमूहाचा, लोकसमूहाचं मानसशास्त्र समजून घ्यायचे की काय केल्याने लोक या प्रदीर्घ स्वातंत्र्य चळवळीच्या टप्प्यात टिकून राहतील हे त्यांना समजलं होतं. आणि त्यांना असं लक्षात आलं की टप्प्याटप्प्याने चळवळ विकसित होत असते. असं लगेच एका रात्रीतून कुणीही चळवळीसाठी आपलं सगळं काही देऊन चळवळ प्रदीर्घ काळ अशाने ही चळवळ चालू शकत नाही. म्हणून मग त्यांनी ते संघर्ष करायचे, परत लोकांना विराम द्यायचे, परत त्यांच्याकडनं संघर्ष करून घ्यायचे. ठीक आहे. सामूहिक मानसशास्त्र किंवा समूह मानसशास्त्र याच्या खाली अंडरलाईन करा. पुढे लिहा. मनोवैज्ञानिक म्हणजे सायकोलॉजिस्ट. मनोवैज्ञानिकाप्रमाणेच गांधीजी हे मुरब्बी रणनीतिकार होते. मुरब्बीला तुम्ही इंग्लिश शब्द लिहू शकता मास्टर. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या क्षेत्रातला मास्टर, त्याच्यातला तज्ञ. तर गांधीजी हे जी रणनीती असते ती रणनीती बनवण्यात एखाद्या जो मानसशास्त्रज्ञ असतो त्याच्या इतके तज्ञ होते. तर मनोवैज्ञानिकाप्रमाणे गांधीजी हे मुरब्बी रणनीतिकार होते. त्यांना चळवळ कधी सुरू करावी आणि कधी ती संपवावी हे नेमके माहीत होते. मनोवैज्ञानिकाप्रमाणेच गांधीजी हे मुरब्बी रणनीतिकार होते. त्यांना चळवळ कधी सुरू करावी आणि कधी ती संपवावी हे नेमके माहीत होते. पुढे लिहा. त्यांचा दृष्टिकोन हा म्हणजे गांधीजींचा दृष्टिकोन हा प्रतिक्रियावादी नव्हता. गांधीजींचा दृष्टिकोन हा प्रतिक्रियावादी नव्हता, तर तो प्रतिसादवादी होता. ठीक आहे. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे दोन शब्द आहेत. प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. म्हणजे कोणी काही विचारलं की लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची, काही पुढचा मागचा काहीही विचार करायचा नाही. असं हे ज्याला म्हणतात त्याला प्रतिक्रिया देणं म्हणतात. म्हणजे प्रतिक्रिया देताना किंवा देणारा व्यक्ती प्रत्येक वेळी त्यालाही ते कळलेलं असतंच असं नाही, तो उभं काहीतरी बोलायचं म्हणून बोलून देतात. तर गांधीजी याच्यावर कधीच भर द्यायचे नाही. गांधीजी नेहमी काय म्हणायचे, प्रतिक्रिया नको, प्रतिसाद द्या. याला इंग्लिश मध्ये म्हणतात रिस्पॉन्स. प्रतिसाद. तर गांधीजींचा दृष्टिकोन हा प्रतिक्रियावादी नव्हता, तर तो प्रतिसादवादी म्हणजे रिस्पॉन्सिव्ह होता. म्हणजे मोठ्या संदर्भात तो सुनियोजित होता. हा जो असतो ना प्रतिसाद, हा नियोजनपूर्वक दिलेला असतो, ठरवून दिलेला असतो.
असं पटकन काहीतरी तोंडाला येईल ते बोललं, वाटेल ती कृती करणं, असं प्रतिसादवादी नव्हतं. तर पटकन रिॲक्शन देत नव्हते ते. तर ते प्रतिसाद देत होते. ब्रिटिशांनी काय केलं, आतापर्यंत कुठले कुठले धोरणं लागू केले, मग यातल्या कुठल्या धोरणाला आपल्याला चांगलं रिस्पॉन्स देता येईल. जसं ब्रिटिशांनी मिठावर कर लावला, तर गांधीजींना ते लक्षात आलं की मिठावर कर लावणं म्हणजे लोकांना ब्रिटिशांच्या विरोधात एकजूट करायला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का मीठ ही अशी गोष्ट आहे की ते सगळेच जण खातात. एक सामान्य माणूस सुद्धा जेव्हा त्याला हे कळतं की मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर सुद्धा ब्रिटिश लोक टॅक्स लावतात, ते बघा ब्रिटिश किती जुलमी आहे, तेव्हा सामान्य लोक सुद्धा आपलं हातचं काम सोडून चळवळीत सामील नाही होणार. पण निदान आठवड्याभरात एक दिवस तर तो एखाद्या सभेला अटेंड करेल. 2 तास तरी जाऊन तिथे सुट्टीच्या दिवशी का होईना ते तिथे अटेंड करून येतील ना. म्हणजे अशा प्रकारे प्रतिसादवादी मुद्द्यांचा आधार घेऊन गांधीजींनी जनचळवळ ही व्यापक केली होती, कारण की ते एखाद्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे मुरब्बी रणनीतिकार होते. पुढे आलाय हा मुद्दा, गांधीजी मुद्द्यांची निर्मिती ही अगदी साध्या परिस्थितीतून करत. म्हणजे आता जन आंदोलन करायचं, जन चळवळ उभारायची, तर अर्थातच त्यासाठी मुद्दा तर लागतो ना काहीतरी. जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी, जमवण्यासाठी, त्यांना जे काही आहे त्यांची जागृती घडवून आणण्यासाठी काहीतरी मुद्दे तर लागतात. तर हे मुद्दे गांधीजी काही असे खूप मोठे मोठे मुद्दे घ्यायचे नाही, अगदी छोटे छोटे सर्वसामान्यांना लागू पडतील, अगदी घरातल्या गृहिणींना सुद्धा. आता त्या काळी असं होतं की गृहिणी काही खूप घराबाहेर पडत नव्हत्या, पण गृहिणींना पण त्याची झळ जाणवेल की नाही, खरंच ब्रिटिश शासन इतकं वाईट आहे की ते आपल्या मिठावर पण कर लावत आहे. मग नाही, हे शासन खरंच वाईट आहे, आपल्याला पण ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, आपल्यालाही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हावं लागेल. म्हणजे जनरली सामान्यांना असं वाटत असतं की हे सगळं राजकीय नेत्यांचं आहे, आपल्याला काय त्याच्याशी. पण जेव्हा जनसामान्यांना त्याची झळ पोहोचती तेव्हा ते त्या चळवळीकडे की ही माझी पण चळवळ आहे, मला पण ह्याच्यामुळे त्रास होतोय आणि मला पण माझ्या विरुद्धच्या अन्यायाचा आवाज उठवायचा आहे, अशी जागृती जेव्हा समाजाच्या प्रत्येक समाज घटकाला होती तेव्हा तो समाज एकत्रित होतो, तेव्हा तो संघटित होतो आणि समान ध्येयाबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्मिती होते. तर हे या सगळ्याचं मानसशास्त्र गांधीजी चांगलं ओळखून होते. म्हणूनच गांधीजी मुद्द्यांची निर्मिती ही अगदी साध्या परिस्थितीतून करत. पुढे लिहा, ते चळवळ सुरू करण्यासाठी काही कृतीची वाट बघत नसत. ते चळवळ सुरू करण्यासाठी काही कृतीची वाट बघत नसत, तर ती त्यांची स्वनिवड असे. ते चळवळ सुरू करण्यासाठी काही कृतीची वाट बघत नसत, तर ती त्यांची स्वनिवड असे. म्हणजे काय, परत एकदा ही स्ट्रॅटर्जी की इंग्रजांनी काहीतरी केलं, मग त्यांनी काहीतरी कृती केली, त्या कृतीवर काहीतरी रिस्पॉन्स द्यायचा म्हणून गांधीजी कृती करत होते का, तर नाही. ते ठरवून टप्प्याटप्प्याने करत होते. आपण कुठल्या मुद्द्यावर लोकांना एकत्रित करायचं, कुठल्या मुद्द्यावर लोकांची जनजागृती घडवून आणायची, त्यासाठी गांधीजी स्वतः मुद्दे निवडत. म्हणजे जसं आपण बघतो ना की ब्रिटिशांनी हा एखादा कायदा आणला, मग त्या कायद्याच्या विरोधात लोक एकवटले. तर हे जे होतं ना, तर असं प्रत्येक वेळी रिॲक्टिव्ह गांधीजींनी पॉलिसी ठेवल्या नाही. कधी कधी काही वेळी त्यांनी माघार पण घेतली, कारण त्यांना त्या मुद्द्यामध्ये तेवढा स्पार्क जाणवला नाही, तेवढं त्याचं महत्त्व जाणवलं नाही. तर त्यामुळे ब्रिटिशांनी काही केलं म्हणून प्रत्येक वेळी आपण केलंच पाहिजे असं काही त्यांचं नव्हतं. तर कुठले मुद्दे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील का, लोकांना सहजपणे त्याच्यात सहभागी होता येईल का, असा सगळ्याचा विचार करून गांधीजींचे जे गोष्टी असतात त्या प्रतिसादवादी होत्या आणि त्या गोष्टी ते स्वतः निवडत होते. बरोबर. पुढे लिहा, गांधीजींची रणनीती संघर्षात्मक होती, बचावात्मक नाही. गांधीजींची रणनीती
संघर्षात्मक होती, बचावात्मक नाही. कारण संघर्ष हाच सर्वोत्तम बचाव असतो. कारण संघर्ष हाच सर्वोत्तम बचाव असतो. याला इंग्रजीत म्हणतात ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स. संघर्ष हाच सर्वोत्तम बचाव असतो. गांधीजी म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं ना की गांधीजी अहिंसेचा मार्ग कसा काय म्हणत आहेत किंवा अहिंसेच्या मार्गाने कसं काय स्वातंत्र्य मिळवणार आहे, मग याने तर हे कसं काय शक्य आहे. तर म्हणजे गांधीजी अहिंसेचा मार्ग वापरत नव्हते म्हणजे काय त्यांना संघर्ष करायचा नव्हता, स्वतःचा बचाव करायचा होता असं आहे का? तर नाही, बचावात्मक नव्हती, संघर्षात्मकच होती. त्यांची जी काही कृती होती ती संघर्षात्मकच होती. पुढे लिहा. सामान्यतः जनचळवळी या शांततापूर्ण असणे फार अशक्यप्राय असते. सामान्यतः जनचळवळी या शांततापूर्ण असणे फार अशक्यप्राय असते, पण गांधीजींची चळवळ ही अहिंसापूर्वक होती. पण गांधीजींची चळवळ ही अहिंसापूर्ण होती व ती नियंत्रित देखील होती. आपल्याला माहिती आहे तेव्हा भारत देश म्हणजे पाकिस्तान पण एकत्र होता, खूप मोठा होता भारत देश. आणि आजच्या सारखी दळणवळणाची काही फार साधनं पण नव्हती. टीव्ही फक्त रेडिओ होते, टीव्ही बीव्हीचा तर काही विषयच नव्हता. पण तरी सुद्धा गांधीजींची जी जनचळवळ होती ती नियंत्रित होती. असं नाही की या गावात कोणतरी गांधीजी तिकडे बसून काहीतरी बोलताय, दिल्लीत बसून इकडे कोणतरी काहीतरी करताय, दक्षिणेत कोणतरी काहीतरी करताय, उत्तरेत कोणतरी करताय, असं नव्हतं. तर गांधीजींची जी चळवळ होती ती नियंत्रित होती. जनरली आपण बघतो की जेव्हा तिथे हजारो लाखो लोकांचा समूह एकत्रित होतो तेव्हा ते शांततापूर्ण रीतीने ती गोष्ट घडणं खूप अशक्य असतं, पण गांधीजींनी ते शक्य करून दाखवलं. त्यांच्या जनचळवळी या नियंत्रित असायच्या, त्यात शांततापूर्ण असायच्या, त्या अहिंसात्मक मार्गाने असायच्या. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये या गांधीवादी चळवळीचे अजून काही वैशिष्ट्य बघूया.